काय तुम्हाला पूर्वकल्पना अशासाठी देतो का तुमचा आता हा कॉल रेकॉर्ड होतोय हो हो बातमीमध्ये, ठीक आहे. म्हणजे अगोदर पूर्वकल्पना दिलेली योग्य राहते ना. तर मला सांगा आता आपण ते तुमचं एकतर खरंच धन्यवाद का तुम्ही आता ते तुम्हाला कळून चुकलं का हे वाटाणा बदलून दिला पाहिजे आणि वाटाणा बदलून देखील तुम्ही देताय. हो हो. बर. तर दुसरा प्रॉब्लेम असा झालाय का जी काय तो बारडा आहे लापशी बनवली जाते तो काय बदलून दिला जात नाही, नक्की नक्की असं का? सर मी जे आता माझं कसं आहे सर, मी फक्त ट्रान्सपोर्ट करतोय, आपल्याकडे माल येतो आणि आपण फक्त डिस्ट्रीब्यूट करतोय तो. तर जे माल पाठवतात त्यांना लाईनवर घेऊन मी. हां घ्या ना. हा सर, कारण आपलं फक्त काय ट्रान्सपोर्ट आहे सर, याच्यात आपलं बाकी काही नाही. ठीक आहे ठीक आहे. जे पाठवतात त्यांना लाईनवर घेऊन. ओके ओके. हां ओके लगेच. वाटाणा हा काही हिरवा दिसतोय काही सफेद दिसतोय. तो मिक्सच आहे. तसं पाहिलं तर मी ते मागाशीच आम्हाला फोटो पहिल्यांदा सकाळीच आलाय तो फोटो की वाटाणा आलाय म्हणून मी ते बघितल्यावर लगेच माझ्या लक्षात आला हा पूर्ण हिरवा पण नाही, त्यात मिक्सच दिसतोय वाटाणा, पांढरा हिरवा असं. ते पांढरा आणि हिरवा वाटाणा मिक्स केलेला आहे. बघा ना, नाही ना पूर्ण हिरवा थोडीच दिसतोय तो, बघा ना. तो पण किडलेला आहे बऱ्यापैकी. त्याच्यात आहे आता, मग आता तो त्याला कीड लागली की एकदा सुरुवात झाली का कीड लागतच जाणार. ग्रामपंचायत आपले अंगणवाडी कधी होणार तुमची सुरू? आता ते ग्रामपंचायत म्हणजे आता ती पडल्यावरच होईल मला असं वाटते. कारण नाही ना, हे जर आता बंगला जरी बांधायला गेला ना 2 मजली, तरी पण तो दीड वर्षात होतो. आज माझी अंगणवाडीच्या हे 4थं वर्ष आहे. याच्यावर वारंवार आता ते पण परत म्हणणार कागदोपत्री दिलं नाही. ग्रामपंचायतीला कागदोपत्री दिले, ग्रामसेवक मॅडम सुद्धा येऊन गेल्या. हां 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 एक मिनिट. हां नाही लागत आहे त्यांचा. आता माझं फक्त सांगतो, माझं कसं आहे सर, ते माल माझ्याकडे देतात ते, मी आपलं गोडाऊनला सप्लाय आपण करतो. फक्त डिस्ट्रीब्युटर, आपलं फक्त गाड्यांचं माझ्याकडे ट्रान्सपोर्टचं. त्यांचं नाव काय आहे ते जे काय टेंडर आहे त्यांचं? ते मला जे पाठवतात त्यांचा नंबर पाठवू का तुम्हाला मी व्हॉट्सअप करू? हा मला व्हॉट्सअप करा. आणि त्यांचं नाव काय आहे ते सांगा ना. तिथं कामाला आहे ते, त्यांचं स्वतःचं पण नाही, ते आपल्याला शिकवून टाक असतं ना ते. मग याचं तुम्हाला बिल कोण देतं, तुम्हाला पैसे कोण देतं ट्रान्सपोर्टचे? त्याचं सगळं तुम्हाला व्हॉट्सअप करू ना सर, डिटेल लगेच. तुम्हाला तोंडी नाही माहिती देता यायची का? तुम्हाला बिल कोण देतं असं? आपलं कसं इंडो हे JW इन्फ्रा सर्व्हिसेस करून आपण काम घेतलंय, ते आपल्याला पेमेंट करतं सर. JW इन्फ्रा सर्व्हिसेस, काय पत्ता आहे त्यांचा? त्यांचा पुण्याचा पत्ता आहे सर, मयूर मुकुंद वाघ आणि शारदा सरोवर, आनंद नगर, सिंहगड रोड, पुणे. अच्छा असं आहे काय? हा त्यांच्याकडून आपण काम घेतलंय आणि आपण फक्त ट्रान्सपोर्टेशन करतो. ट्रान्सपोर्टच घेताय ना, परंतु आता तुम्ही फक्त ट्रान्सपोर्टचं घेताय, परंतु हे बंद कुठून विकत घेता कुठून असं ते नाही. आपल्याला नाही, त्याचा काही रोल नाही सर. तुम्ही कुठून आणता हा माल? तो आपल्याला चाकणवर नाही, तो गोडाऊनला, आणि आपण तो सप्लाय करतो, एवढंच आपलं काम. कोणाचं गोडाऊन आहे माहिती का तुम्हाला ते? इकडलं नाही, हे नाही, यांचाच कॉल येतो आपल्याला फक्त सर, बाकी ते नाही ना माहिती सगळं. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. ओके हा धन्यवाद. सर, हा सर. तुम्ही म्हणत होते का 1-1.5 वर्षामध्ये बंगला तयार होतो? हा, आता घरगुती बंगला चालू केला आपण तर 2 मजले असू 3 मजले असू, 1-1.5 वर्षात लय तर 2 वर्षात, 2च्या अडीचही धरू आपण. आता हे 4थं वर्ष आहे अंगणवाडीला माझ्या. किती वेळा झालं याच्यावर, ग्रामसेवक येऊन गेले, सरपंच येऊन गेले, परत पंचायत समितीला गेले, मग उपसभापती मॅडमकडं पण गेले, त्यांच्याकडं पण ते झालेलं आहे. तिथून माझ्यासमोरून फोन पण केले, सगळ्यांनी तिथं बांधकाम विभागातल्या लोकांना पण बोलून घेतलं. पण त्यांचं असं उत्तर आहे की ज्यांनी काम घेतलं होतं, ज्यांनी हे शाळेचं ज्यांनी त्यांनी जे काम घेतलं होतं तर त्यांनी ते वेळेत न पूर्ण केल्यामुळं पैसे रिटर्न गेले, असं त्यांनी मला उत्तर दिले. आता ते खरं काय खोटं नाही हे नाही मला माहिती. मग आता जर पैसे मागं गेलेत, मग अंगणवाडी 4 वर्ष बंद पडली, मग यांनी पाठपुरावा करायला पाहिजे ना. तर केला का नाही केला हे बी मला माहीत नाही. पण मी जेव्हा विचारते तेव्हा त्यांना अशीच उत्तरं येतात की पैसे मागे गेलेत, पैसे नाहीत, आम्ही परत सांगितलंय, निधी मागवलाय. मग आता तो निधी कधी येतो ते बी नाही मला माहिती. जेव्हा निधी येईन तेव्हा आम्ही काम चालू करू. मग आता अजून 4 वर्षांनी निधी येईन तेव्हा चालू होते का तोपर्यंत अंगणवाडी पडते ते पण माहीत नाही. ठीक आहे, आणा ना मला ते दाखवा, ते तो भरडा दाखवा कसा तो बुरा आलाय किंवा त्याला बुरशी म्हणता येईल, आपण ते बघूया. या इकडं. अहो तुम्ही उचलू नका, कशाला उचलताय?
एवढं जड आणलं उचलून तुम्ही. आता तो खालचा वर हे काय सगळे आता किडे आले वरती बघा. किडे आले का वर? आणि या भरड्यामध्ये हा गव्हापासून बनवला जाणारा भरडा आहे आणि त्याच्यामध्ये तांदळाची भेसळ केली जाते. जी लो क्वालिटीचं तांदूळाची कणी जी असते ती याच्यामध्ये मिक्स केली जाते. आणि हे जर पाखडलं ना तर अक्षरशः इतका त्या कचरा जवळपास 30% कचरा याच्यामध्ये उडून जातोय. आणि ती किडे बघा तुम्ही, आता हे किडे लहान मुलांचं पोषण होणार आहे किड्यांपासून. तर हे या सरकारचं हे आहे. फक्त वाटाण्यापुरतंच विषय घेतला, परंतु आता ह्या भरड्याचं काय, याला जबाबदार कोण, हा कधी बदलला जाणार, हा खरा तर प्रश्न निर्माण झालाय. आता तुम्ही वैयक्तिक आणता मला सांगितलं त्या हा मग आता ते कसं होतं, लहान आपल्या लेकरांसारखीच लेकर आहेत आणि ते मला नाही बघवत, मला त्यांच्याकडे बघितलं मला येतं डोळ्यात पाणी. म्हटलं आपले 4-2 रुपये गेल्याने काही फरक नाही पडत, आपण काय त्याच्यावर बांगला नाही बांधणार. मग आपलं त्यांना आवडतंय ना, मग मी आपली नेते आणते माझ्या पत्रचा. प्रत्येक वेळी तुमचं खर्च करता तुम्ही? आधी मी सुरुवातीला हा शिजत होते, पण नंतर वाटलं आता ते कसं म्हणजे अपराधी वाटायला लागलं हा, जे आपण पण आपल्या मनाला थोडं खसतच ना. आपलं बाळ जर रडायला लागलं तर आपण त्याला दुकानात नाही कडव घे, त्याला समजव, काहीतरी खायला दे. ही मुलं बघा अजून पण ते आणि मग मला ते लय नंतर खटकायलाच लागलं, लय कसं तरी वाटायला लागलं. मग मी आपला आणला. कुणाला सांगितलं नाही का? नाही सांगितलं नाही कुणाला. म्हणजे मी आताच नाही, दर महिन्यात ना आणतेच असं काही नाही की आता किती एवढं. खर्च करता तरी? आता मी ना 10 किलो भरडा आणते. किती रुपये जातात तुमचे? आता तो 50 रुपये किलो आहे भरडा. 500 रुपये त्याच्यातच जातात. हां, आता आपण जर आपल्या बाळाला काय गेलं तर विचार करतो का? नाही करत ना. मग जाऊ दे ना, लेकरांनी खाल्लं तर काय त्यात आपले 500 रुपये म्हणजे लय मोठे आहेत का? दुसरी शिट्टी चालू आहे आता. सरकार म्हणते का तुम्ही रील बनवता शाळेत शिकवायचं सोडून. आता जे झालं, जे कुणाकडनं जे झालं असं चुकीचं वक्तव्य, पण मला एवढं सांगायचं, मी ते मान्य पण केलेलं आहे बरं का, असं म्हणत नाही की मी मान्य नाही केलं. 1-2 रील झाले ते कधी ह्याच वेळेत बरं का, जेव्हा सगळी माझी मुलं जातील त्याच्यानंतर ना बाबा आता लय कंटाळल्याने वाटलं म्हणून 1-2 केले होते, ते मी मान्य पण केले. पण त्याच्या व्यतिरिक्त त्याने दुसरी बाजू मांडली का नाही, ही का मुलांना जीवातून काम करते, स्वतःच्या हाताने वस्तू तयार करते. आता तुम्ही प्रत्यक्ष वाटलं बघा, मी कितीतरी हाताने साहित्य तयार केलंय की मुलांना. दाखवा. म्हणजे तुम्ही जेव्हा मुलं निघून जातील तेव्हा 1-2 रील तुम्ही तयार केल्या होत्या, हे तुम्हाला मान्य आहे? ह्याच्यातनं मी हे कलर बनवले, हे करून कलर बनवले. हे ग्लास हे मी विकत आणलेत आणि त्याच्यातून शिकवण्याचा प्रयत्न करते. विकत आणले तुम्ही स्वतः? हा, हे असं हाताने आपलं बनवलं. हे मी तुम्हाला खोटं नाही सांगत, हे टोपणं जिथं मला गाडी दिसेल का, म्हणजे जिथं मला ते टोपणं दिसतील का तिथं मी हे जमा केले, ते स्वच्छ धुतलेत, घासलेत आणि हे त्याच्यातून उपक्रम शिकवण्यासाठी जुन्या पद्धतीचं काय असतं हे मी मिळवलंय आणि मुलांना हे जुन्या पद्धतीचं काय असतं ते मुलांना मी शिकवलं. याच्यातून भरपूर गोष्टी मी अशा हाताने बनवते. कलरचे ग्लास आणावं, हे असं मुलांकडे ह्या ग्लासांना कलर दिलाय. हे असं मी आपलं फाडकाम म्हणजे आमच्या शिक्षणाचे प्रकारच असे, कुठं ठसे काम, कुठं फाडकाम, कुठं. तुम्हाला सांगतो, हे सरकारने पुरवलं नाही, या महिलेने इकडून तिकडून गोळा केलेला आहे, परंतु हे काही शासनाला दिसत नाहीये. शासनाला दिसले का यांनी वाटाण्याबद्दल रील बनवली, एवढं सरकारला दिसलं. ते जे काय सरकारने नाही पाहिलं ते आपण पाहतोय. आता जो आम्हाला साधील खर्च पण दिला जातो ना, अवघे 2000 रुपये देतात, पण जी स्टेशनरी, ज्या वया, आता ह्या 3 वया मी काल आणल्यात बघा, त्या 3 वया काल आणल्यात. तुमच्या पैशाने आणलं? नाही, हे साधील खर्चाचं, हे माझ्या पैशातनं नाही. हे ह्या 3 वया आता काल रजिस्टर घालायला सांगितले नवीन. आता ह्या 3 वया मी म्हणजे माझ्या नाही, ते साधील खर्चाचं आणलंय. पण आता ते साधील खर्चामधनं काय काय घ्यायचं, वया घ्यायच्या, पेन घ्यायचे, का भांडी घासायला साबण घ्यायचे, काय काय घ्यायचं, मग ते 2000 सुद्धा पुरती नाहीत.